हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. अशाच प्रकारे त्यांनी 8 मध्येही या पुरुषाला, आता पुरुष म्हणजे काय याचा निर्णय करूया त्यांच्या शब्दात. वेदानेच वेद सिद्ध करूया, काट्यानेच काटा काढूया. हे बघा, हा यजुर्वेद त्याच विद्वानांनी अनुवादित केलाय जो परमात्म्याला निराकार म्हणून सांगतोय. सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा 2/5 महर्षी दयानंद भवन नवी दिल्लीहून. हे आर्य भाषा भाष्य आहे. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स 1510 पटौडी हाऊस दरियागंज नवी दिल्लीहून. या यजुर्वेदाचा 40वा अध्याय शेवटचा अध्याय आणि त्याचा 17वा मंत्र 40व्या अध्यायाचा शेवटचा मंत्र आहे. हा 40वा अध्याय याच्या 15 मध्ये वेद ज्ञानदाता स्वतःविषयी बोलतोय की वायू अनिलम अमृतम वेदम वस्मांतम शरीरम ओम करतो समर किल्बे समर कर्तुम समर. वेद ज्ञानदाता म्हणतोय की माझं एक नाव ओम आहे. त्याचं काम करता करता स्मरण करा, विशेष कसक घेऊन स्मरण करा. मनुष्य जीवनाचं मूळ कर्तव्य आहे म्हणून स्मरण करा. वायू अनिलम अमृतम अथितम भस्मांतम शरीरम, शरीराचा त्याग करेपर्यंत याची साधना केल्यामुळे जे अमरत्व प्राप्त होते ओममुळे ते तुम्हाला मिळेल. इथे बघा, आता हा आहे 44 अध्याय 40व्या अध्यायाचा 17वा श्लोक. यामध्ये त्यांनी वेद ज्ञानदाता ब्रह्म सांगत आहे, हे माणसांनो, जो ज्योतिस्वरूप रक्षक माझ्याशी अविनाशी योग्य कारणासाठी आच्छादित मुखाच्या तुलनेत उत्तम अंगाचा प्रकाश केला जातो, जो तो प्राण आणि सूर्यमंडळामध्ये पूर्ण परमात्मा आहे. पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा. तो तर परोक्ष रूप आहे, गुप्त आहे. अहम मी ब्रह्म आहे. खम मी वरती आकाशरूपी ब्रह्मलोकामध्ये राहतो आणि माझं ओम नाव आहे. असं ओम नाव जाणा असं लिहायचं होतं. असं काय आता सिद्ध झालं आहे की जिथे पुरुष लिहिलंय त्याचा अर्थ पूर्ण परमात्मा. स्वामी दयानंद यांच्या शब्दामध्ये. आपण पुन्हा ऋग्वेदाकडे आलो, यजुर्वेद ठेवून दिला. हे ऋग्वेदाकडे आलो आपण, यजुर्वेद ठेवून दिला. हे पहा, हा तोच आहे. आता आपण याच्या ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1च्या 6 पर्यंत परमात्मा लिहित राहिले. 6व्या मंत्रामध्ये आणि 7व्यामध्ये लक्षात आल्यावर पुरुष लिहिलं आणि 8व्यामध्ये पण पुरुष लिहिलंय. इथे लिहिणार की त्या पूर्ण परमात्म्याला, पुरुष म्हणजे पूर्ण परमात्म्याला उग्रगती प्रेरित करते आणि भासमान शरीराला, तेजोमय शरीराला तो पुरुष म्हणजे तो परमात्मा प्राप्त होतो. पुढे पाहूया. आणि ज्यामध्ये 3 प्रकारांनी दुसऱ्याचं कल्याण, कारण म्हणजे कल्याण करण्यासाठी मधुमय शरीर मिळते. याचा काय अर्थ आहे? त्या पूर्ण परमात्म्याला उग्रगतीमुळे प्रेरणा मिळते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. वेद ज्ञानदाता सांगतात की जेव्हा इथं धर्माच्या विरुद्ध तिरस्कार वाढतो, अधर्म वाढतो, त्यावेळी मी माझा अंश अवतार धारण करतो रामकृष्णाच्या रूपात. आणि मग ते अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करतात. त्यांची पद्धत काय आहे रामकृष्णाची हे तुम्ही पाहिलंच असेल. रावणाला मारलं, करोडो लोक मारले गेले. परशुराम सुद्धा त्यांचेच अवतार होते, विष्णूंचे. त्यांनी लाखाच्या संख्येने क्षत्रियांना मारलं, लाखाच्या संख्येमध्ये. नंतर श्रीकृष्णजी आले, त्यांनी पण असंच.
राक्षसांचा नाश करून धर्माची स्थापना करण्याचा प्रयत्न केला. पण शांतता कशी झाली, जसं की काही लोक मारले गेले. त्यामुळे अशांती अजून वाढली. त्यांच्या बायका विधवा झाल्या, लहान मुलं अनाथ झाली. त्यांच्या बायकांवर राहिलेल्या लोकांनी नको नको ते अत्याचार केले. हे तर सगळ्या जगासाठी लाजिरवाणं आहे. तर ही तर पद्धत आहे ती काल ब्रह्मने पाठवलेल्या त्यांच्या भगवानांची, पुत्रांची. आणि आता तो पूर्ण परमात्मा शांती स्थापना कशी करतो, तो ज्ञानाने, तो स्वतः येतो आणि सर्वांना ज्ञान देतो. जसं इथे लिहिलं आहे की त्या परमात्म्याला उग्र गती म्हणजेच भयंकर परिस्थिती जेव्हा पृथ्वीवर तयार होते त्यापासून तो प्रेरित होतो आणि मग तो एका हलक्या तेजपुंज रूप घेऊन इथे प्रकट होतो. त्या परमात्म्याचं शरीर 3 स्थितीमध्ये आहे. एक तर तुम्हाला सांगितलं सतलोकामध्ये राहतो, राजासारखा सिंहासनावर बसलाय, डोक्यावर मुकुट आहे, वर छत्र आहे. वेद पण सांगतात की ज्या महापुरुषांना ईश्वर भेटला त्यांना घेऊन गेला आणि परत सोडलं. त्यांनी पण हेच सांगितलं. अरस कुरुस पर समेत गुमच है, जहाँ परमेश्वर का डेरा, सवेत 70 सिर मुकुट विराजे और देखत ना उस चेहरे नु. एक स्थिती तिथे असते की जिथे सतलोकामध्ये परमात्मा राहतो, राजासारखा सिंहासनावर बसलाय. त्याच्या एका रोमामध्ये करोडो सूर्य, करोडो चंद्र, इतकं तेज आहे, इतकं तेज आहे. त्या रूपात त्या लोकातून या लोकात येतात तर आम्ही बघू नाही शकत. आमची दृष्टी कमी पडते. म्हणून परमात्मा कमी तेजपुंज रूपात साध्या रूपामध्ये येतो. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86च्या मंत्र 26 मध्ये आपण पाहिलं की परमात्मा साध्या सरळ रूपामध्ये कमी तेजपुंज रूपात येतो. जसं एका खोलीमध्ये 4-5 प्रकारच्या ट्यूब लावल्यात, 1000ची, एक 500ची, एक 100ची आणि एक 10 वॅटची किंवा 0ची. जेव्हा खूप प्रकाशाची आवश्यकता असेल तेव्हा सगळ्या चालू करा. जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा सर्व बंद करून एक 0चा बल्ब चालू ठेवला. गरजेप्रमाणे प्रकाश मिळेल, जेवढी आवश्यकता असेल तेवढा प्रकाश मिळेल. तसंच परमात्मा आपल्या शरीराचं तेज हलकं करतो, कमी करतो आणि तिथून इथं येतो. आता दुसरी स्थिती तुम्हाला सांगितली की नवजात शिशूच्या रूपामध्ये कमळाच्या फुलावर प्रत्येक युगामध्ये एक लीला करतो अशी. आणि सरोवरामध्ये कमळाच्या फुलावर येतात, ज्यामुळे पाण्यावर विराजमान झाल्यामुळे परमात्म्याला नारायण म्हणतात. नार म्हणजे पाणी, त्यावर विराजमान झाल्यामुळे परमात्म्याला नारायण म्हणतात. आणि तिथून निस्संतान दाम्पत्य त्यांना घेऊन जातं. आणि तिसऱ्या स्थितीमध्ये परमात्म्यांना जेव्हा वाटेल एखाद्या साधूच्या किंवा ऋषीच्या रूपात येऊन आणि महात्म्याच्या रूपामध्ये प्रगट होतो आणि चांगल्या आत्म्यांना मिळतो. त्यांना मग ज्ञान देतो, ज्ञानाशी त्यांचा परिचय करून देतो. आता दुसऱ्या स्थितीमध्ये तो परमात्मा लहान बालकाच्या रूपामध्ये येतो, दुसऱ्या प्रकारच्या लीला करत. तर त्याचं प्रकरण बघूया. जेव्हा तो परमात्मा शिशुरूप धारण करून येतो आणि त्याला निस्संतान दाम्पत्य कमळाच्या फुलावरून उचलून नेतं, तेव्हा त्यांच्या संगोपनाचं सगळं काम कुमारी गायी करतात. तो पूर्ण परमात्मा असतो जो अशा लीला करतो. हे वेदामध्ये सांगितलं आहे. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1चा मंत्र 8 आपण वाचलाय. आता 9वा वाचूया. इमम म्हणजे त्याचं. सौम्य स्वभावाच्या श्रद्धाळू पुरुषाला इथं यांनी सौम्य म्हणजे त्या परमात्म्याला हे स्वतःच्या हातांनी लिहिलंय. हे पहा, याच्या प्रथम मंत्रामध्ये सोम म्हणजे परमात्मा. या प्रथम मंत्रामध्ये सोम म्हणजे सौम्य स्वभावाचा परमात्मा. ठीक आहे, याच परमात्म्याचा विषय चाललाय. चालता चालता आपण 9व्या श्लोकाकडे आलो. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1चा मंत्र 9वा. यामध्ये पण शिशु शब्द आहे. इथे लिहिलंय की ते सोम म्हणजे परमात्म्याला, परमपुरुषाला, अमर पुरुषाला जो शिशु रूपामध्ये प्रकट होतो त्याला सर्व प्रकारच्या अधन्य म्हणजे बिना धनाई है. गाई
तृप्त करतात. आता अधन्याचा अर्थ होतो, जसं आमच्या स्थानिक भागामध्ये हरियाणामध्ये ज्या गायीने अजून दूध दिलेलं नाहीये तिला म्हणतात ही बिनाधनाई आहे. अधन्य म्हणजे बिनाधनाई, म्हणजे जिला अजून बैलाने स्पर्श केलेला नाहीये, जी गर्भवती नाहीये. आता ही अधन्या जिला बैलाने कधीही स्पर्श केलेला नाहीये अशी कुमारी. आता या अधन्या गायीकडून म्हणजेच कुमारी गायीकडून त्या शिशुरूपामध्ये प्रकट झालेल्या परमात्म्याचे संगोपन केले जाते. याचा हा अर्थ आहे. परत पहा, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 चा मंत्र 9 आपण वाचतोय. सोम म्हणजे अमर पुरुषाला, सौम्य स्वभावाच्या पुरुषाला, श्रद्धाळू पुरुषाला, अमर पुरुषाला, जो शिशुरूपामध्ये प्रकट झालेला आहे. सर्व प्रकारच्या सर्व अधन्या म्हणजे जिला बैलाने कधी स्पर्श केला नाही गायी, त्या गायीद्वारा त्या गायी तृप्त करतात. त्यातून त्यांच्या संगोपनाची लीला होते. जे वेदामध्ये लिहिलंय, वर्णन केलंय ती परमात्म्याची लीला, अशी लीला ज्याने केली आहे, मग कोण आहे परमात्मा? तोच आहे परमात्मा. आता दाखवतो 600 वर्षापूर्वी त्या कबीर देवांनी, कबीर साहेबांनी, ज्याला विणकर म्हणत तसं, त्याने ही लीला केली आहे. तो भगवान आहे. दाखवतो तुम्हाला त्यांच्या जीवनात 600 वर्षापूर्वी जी लीला केली होती ती आदरणीय धर्मदास साहेबांनी लिपिबद्ध करून ठेवली आहे. हा आहे पवित्र कबीर सागर, ज्यामध्ये परमात्म्याची लीला वर्णन करून ठेवली आहे जेव्हा कबीर साहेब आले होते. संपूर्ण 11 भाग, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई. कबीर सागर संपूर्ण भाग हा तोच आहे. याचे कोण आहेत संशोधक? कबीरपंथीच त्याचे संशोधक आहेत. कबीरपंथी भारत पथिक स्वामी युगलानंद विहारी यांनी तयार केलेलं हे त्याचे मुद्रक आणि प्रकाशक आहेत. खेमराज श्रीकृष्णदास, अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई. याचं थोडंसं तोंडी सांगतो, यानंतर तुम्हाला अगदी सहजपणे कळेल. परमात्मा 600 वर्षापूर्वी या कलियुगामध्ये सन 1398 संवत 1455 ज्येष्ठ पौर्णिमेला सचखंडमधून, सतलोकांमधून इथे आले होते. ब्रह्ममुहूर्तावर कमळाच्या फुलावर शिशुरूप धारण करून विराजमान झाले होते. हे प्रत्यक्ष पाहणारे एक अष्टानंद नावाचे ऋषी होते, जे त्याच सरोवरावर रोज स्नानासाठी यायचे. उन्हाळ्याचे दिवस होते आणि तिथेच बसून आपली साधना, आपल्या गुरूंकडून प्राप्त झालेली साधना करायचे. ते साधना करण्यामध्ये व्यस्त होते, प्रयत्न करत होते. याच वेळी ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या 1.5 तास आधी आकाशामधून एक प्रकाशाचा गोळा आला. अष्टानंदजींनी पाहिलं की एवढा तीव्र प्रकाश कसा येतोय एवढ्या वेगाने. त्यांचे डोळे दिपले, बंद झाले. जसं आपण सूर्याकडे बघितल्यावर डोळे बंद होतात आणि सूर्याचा प्रकाशरहित आकार दिसतो, अगदी त्याच प्रकारे जेव्हा अष्टानंदाजींनी त्या प्रकाशाच्या गोळ्याकडे पाहिलं, त्यांचे डोळे बंद झाले. ते सहन नाही करू शकले आपल्या डोळ्यांनी. डोळे बंद झाल्यावर त्यांनी काय पाहिलं की एक शिशुरूप दिसतंय, त्याचाच प्रकाश होता. तो बालकासारखा दिसत होता. त्याच्या डोळ्यासमोर जसं चमकायला लागलं, ज्याप्रमाणे सूर्य कडे बघून आपण दुसरीकडे बघायला लागलो तरी त्याचा प्रकाशरहित आकार नक्कीच आपल्यासमोर, त्याच्या प्रतिभेच्या रूपात आपल्यासमोर दिसत राहतो. तसंच त्याचं झालं आणि काही वेळानंतर तो प्रकाश एका ठिकाणी लुप्त झाला, त्या तलावाच्या काठावर. अष्टानंदजींनी विचार केला की माझ्या गुरुजींना विचारीन की हा माझ्या भक्तीचा प्रभाव आहे का मला काही भ्रम होतोय. त्यांचे गुरु स्वामी रामानंदजी ब्राह्मण महर्षी होते. वेद, गीता आणि पुराणांचे मर्मज्ञ मानले जायचे. त्यांना जेव्हा विचारलं की भगवान, आज मी असा आकाशातून प्रकाशाचा गोळा बघितला,
माझे डोळे ते सहन नाही करू शकले. डोळे बंद झाले तर एक बालक दिसू लागलं, शिशु. आणि थोड्याच वेळाने तो प्रकाश कमळाच्या फुलावर म्हणजे एका सरोवरामध्ये लुप्त होताना दिसला. आता जसं त्या ऋषींना ज्ञान होतं, स्वामी रामानंदजींना आपल्या शिष्यांचं समाधान अशा प्रकारे केलं की बेटा, वरच्या लोकातून अवतारी शक्ती येत असतात. अवतारगण येतात तेव्हा त्यांची अशीच ओळख पटत असते. तारा तुटल्यासारखं दिसतं. इथंच कुठेतरी आईच्या गर्भातून जन्म घेतील. त्यांना तेवढं ज्ञान होतं की त्यांचे भगवान आईच्या गर्भातूनच जन्म घेऊन आले होते. पण हा परमात्मा संपूर्ण जगाचे जनक आहेत, सर्वोत्पादक आहेत. ते कोणा आईच्या पोटी जन्मत नाहीत. ते स्वतः येऊन प्रकट झाले. तर निरुनिमा नावाचे ते पहिले गौरीशंकर नावाचे ब्राह्मण होते. आणि सरस्वती त्यांची पत्नी होती. ते शंकराचे पुजारी होते, खूप इमानदार ब्राह्मण होते. कथा सांगायचे, कोणाला भ्रमित नाही करायचे. जे पैसे यायचे दक्षिणेचे त्यावर आपला निर्वाह चालवायचे. आणि त्यातून जे पैसे वाचायचे ते धर्मासाठी वापरायचे. ते कोणाला भ्रमित नाही करायचे. चुकीचा मार्ग दाखवून फसवायचे नाहीत. त्या भागामध्ये त्यामुळे ते सर्वाधिक प्रशंसेचे पात्र झाले होते. त्या कारणाने इतर ब्राह्मण त्यांच्याशी ईर्षेने वागायचे, कारण ह्यांनी आमची रोजीरोटी घालवली. या गोष्टीची मुसलमान लोकांना माहिती होती की हिंदू धर्माचा प्रसार गौरीशंकर ब्राह्मण करत आहेत. आणि त्यांना हे पण माहीत होतं की इतर त्यांचे जे ब्राह्मण गुरु आहेत, ज्यांच्या मागे सारं जग लागलेलं आहे, ते जास्त करून यांच्या विरोधात आहेत, यांच्याशी ईर्ष्या करतायत. याचा फायदा उठवून मुसलमानांनी गौरीशंकर सरस्वतींना जबरदस्तीने मुसलमान बनवलं. त्यांच्यावर आपलं उष्ट पाणी टाकलं, साऱ्या घरात शिंपडलं आणि सांगितलं की हा आता मुसलमान झाला. दुसरे ब्राह्मण जे गौरीशंकर यांच्याशी ईर्ष्या करायचे, त्यांना खूप खुशी झाली. त्यांनी सगळीकडे प्रचार केला. गौरीशंकर मुसलमान झालेत. त्यांच्याशी संबंध तोडले. गंगेमध्ये स्नान बंद केलं. 1 मिनिटात काम केलं आणि ते विवश झाले. त्यांचं नाव ठेवलं नूर अली. त्यांना निरू नावाने ओळखायला लागले. आणि सरस्वतींचं नाव ठेवलं नियामत. तिला निमा म्हणायला लागले. नीरू आणि निमा नावाने ते प्रसिद्ध झाले. आणि आता त्यांना रोजीरोटीची समस्या भेडसवायला लागली. मग त्यांनी एक असं काम पाहायला लागले की जे पैशाशिवाय सुरू होईल. त्यांनी कुणीतरी सांगितल्याप्रमाणे कापड विणण्याचं काम सुरू केलं. आणि कापड विणायला जास्त करावं लागत नाही. 4 लाकडाचे वासे गाडायचे, तारा लावायच्या आणि त्यांचे काम सुरू झाले. या कारणामुळे त्यांना विणकर म्हणायला लागले. त्यांना मूलबाळ नव्हतं. वय असेल फार तर 60 किंवा त्याच्या जवळपास. त्यांचं गंगेमध्ये स्नान करणं बंद केलं होतं. म्हणून ते त्या लहरतारा तलावावर स्नानासाठी जात असत, जिथे परमात्मा येऊन विराजमान झाले होते कमळाच्या फुलावर. ते लहरतारा तलाव त्याचं नाव पडलं होतं कारण पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा गंगा नदी उफाळून म्हणजे खूप वाहायची, भरपूर वाहायची, त्यावेळी गौघाटाच्या वरतून लाटांच्या रूपाने पाणी उसळून जोरात व्हायचे. ते एका सरोवराचं रूप धारण करायचं आणि पूर्ण वर्ष गंगेचं पाणी निर्मळ राहायचं, पवित्र राहायचं. त्यात कमळाची फुलं उगवायची. ते प्रत्येक दिवशी तिथे स्नान करण्यासाठी जायचे त्यांच्या झोपडीतून. अंतर जवळपास 4-5 किलोमीटर होतं. तर तिथे रोज स्नानासाठी जायचं होतं. वरतून परमात्म्यानं यायचं होतं. ते निस्संतान होते आणि परमात्म्याला कमळाच्या फुलावर पाहून ते खूप खुश झाले. ही फार मोठी गोष्ट आहे, नंतर कधी सांगेन. आज प्रसंग काही वेगळाच आहे. ते घरी घेऊन आले. आता 25 दिवस झाले, काही खाणं नाही, पिणं नाही, तोंड एकदम बंद. खूप चिंताग्रस्त झाले. निमाला खूप चिंता वाटली की हे शंकर भगवान, एकतर हे बाळ द्यायलाच नको होतं. आम्ही कसं तरी रडत खडत जगत होतो आणि आज तुम्ही आम्हाला बाळ दिलं, मूल दिलं. आता ते काही खात पीत नाही. देवा, तू त्याला परत घेतोयस की काय? खूप मोठ्यानं रडत होती. म्हणत होती की हे जर बाळ मरण पावलं तर मीही मरेन, पक्का निश्चय. मग देवाने विचार केला की म्हातारी उगाच मरायची. शंकरांना प्रेरित केलं. शिवमंडलातून, शिवलोकातून एक साधू रूप घेऊन आला
आणि म्हणाला, माई का रडतेस? कारण विचारलं. सांगितलं. साधूच्या रूपात आलेल्या शंकराने म्हटलं, दाखव तुझं बाळ कुठे आहे? निम्मा पाळण्यातून बाळाला घेऊन आली आणि तिला वाटलं साधूच्या पायावर बाळाला ठेवू. बाळाचा जीव वाचव. जसं बाळाला साधूच्या पायावर ठेवायला गेली, बाळ हवेत तरंगायला लागलं आणि त्या साधू शंकराच्या तोंडासमोर हवेत स्थिर राहिले. शंकर काय ते समजले. म्हणाले, माई हे तर सिद्धिप्राप्त झालेलं बाळ आहे. असा पुढे हात केला शंकरांनी आणि त्यांच्या हातावर आलं आणि 7 वेळा चर्चा केली दोघांनी. नवजात शिशुरूपातला परमात्मा म्हणाला की, हे शंकरा, त्यांना सांगा कुमारी गाय घेऊन या, त्यांचं दूध पिईन मी. मग निमाला शंकर म्हणाले, तुझ्या नवऱ्याला बोलव, एक कुमारी गाय घेऊन ये आणि कुंभाराकडून एक कोरं मडकं, एक मटका घेऊन ये. असंच केलं गेलं. नंतर म्हणाले भगवान 25 दिवसाच्या वयामध्ये की, महात्माजी आपण यांच्यावर थपकी मारा. गायीच्या कमरेवर गाय दूध देईल. शंकराने थपकी मारली आणि लांब लांब स्तन झाले. कोरं भांड खालती ठेवलं होतं, त्यात दूध पटापट भरायला लागलं. धार चालू झाली आणि भांड भरल्यावर थांबली. मग ती गाय रोज दूध द्यायला लागली, कुमारी गाय. आता पुण्यात्म्यांनो, ही लीला कोणी केली? जे वेद सांगतात की जो ही लीला करतो तो शिशुरूपात प्रकट होतो. उग्रगती त्याला प्रेरणा देत असते. जेव्हा हाहाकार माजला होता तेव्हा 600 वर्षापूर्वी आले होते परमात्मा. अशी शांती केली होती की आतापर्यंत ती टिकून आहे. आता ह्या 50 वर्षापासून परत खळबळ उडाली आहे, हाहाकार माजलाय. एक माया दिसायला लागली आहे सगळीकडे. किती जुलूम वाढलाय, हाहाकार माजलाय. आता धर्माची पुन्हा स्थापना होणार आहे या दासाच्या माध्यमातून आणि परत शांती होईल. मग त्यावेळी परमात्मा जे आले होते 600 वर्षापूर्वी, ही लीला केली होती आणि लिपिबद्ध केली होती 600 वर्षापूर्वीच. आजची नाही आहे ही. आणि मग त्यातून सहजपणे लक्षात येईल की देव कोण आहे, ज्याच्याबद्दल वेद पण सांगतात आणि ती लीला करून ठेवली आहे. हे बघा, हे कबीर सागर संपूर्ण 11 भाग. खेमराज श्रीकृष्ण दास प्रकाशन, मुंबई. आणि त्याचे कोण आहेत हे संशोधक कबीरपंथी भारत पथिक स्वामी युगलानंद विहारी यांच्याद्वारा परिष्कृत. मुद्रक आणि प्रकाशक खेमराज श्रीकृष्णदास, अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबईमधून. याच्यामध्ये एक ज्ञान सागर नावाचं प्रकरण आहे. त्याच्या 74व्या पानावर, सुन जुल्हा मन भयो आनंदा, जिमी चकोर पायो निशी चंदा, और ले सुत चले हर्ष मन कीना. त्या मुलाला उचलून घेऊन तिथून पुढे निघाले. तासो पुनस असबोल ही लीना, सुत काशी को ले चले, लोग देखण ते आव. लोक बघायला आले एवढ्या सुंदर बालकाला. अन्न पाणी बक्से नहीं, अन्न पाणी खाल्लं नाही. जुल्ला सोग जनावे. जुल्हन फिर चिंता होईल. तब जुल्हा मन कीन तिवाना, रामानंद सो कही उत्पाना. आता इथे काय वर्णन केले आहे की रामानंदांकडे जाऊन नीरू विणकराने प्रार्थना केली की, ऋषीजी, मला जंगलात एक असा पुत्र सापडला आहे, फुलाच्या वर, आणि तो काही खात पीत नाही. काही विधी सांगा, काही तंत्रमंत्र करा. आता त्यांनी जे केलं की हे कबीर सागर आहे, ही यथार्थ लीला आहे. परमात्म्याने सांगितलं की कबीर पंथात काळाचे दूध घुसतील. मग त्याची पूर्ती करण्यासाठी कबीर परमेश्वराने आपली आवडती आत्मा गरीबदासजींना पाठवली. गाव छुडानी जिरा, जंजर, हरियाणा. तिथे सतलोकातून चालत आले होते परमात्मा, जे लीला करतात. सतलोकामधून एका साधू महात्म्याच्या रूपात 10 वर्षाचा बालक गरीबदास, जो जाट जातीचा होता, छुडानी गावातील मोठा जमीनदार होता. 1400 एकर जमीन होती, 1400 किल्ले. गुरं चारत होते शेतामध्ये.
तर तिथे पण परमात्मा आले होते, कुमारी गाईचं दूध प्यायले होते. खूप मोठी गोष्ट आहे. सचखंड घेऊन गेले होते, त्यांना आणून सोडले होते, दिव्य दृष्टी दिली होती. जसे तुलसीदासाने लाखो वर्षापूर्वी रामायणाच्या घटना, रामलीलांच्या, राम भगवानांच्या आपल्या चौपाईमध्ये जशाच्या तशा चित्रित केल्या होत्या, सगळ्यांना मान्य आहे. त्याचप्रमाणे गरीबदास परमात्म्याला त्या पूर्ण परमात्म्याने दिव्यदृष्टी दिली होती. त्यांच्या दिव्यदृष्टीत आणि तुलसीदासांच्या दिव्यदृष्टीमध्ये दिवस रात्रीचे अंतर होते. ही दुर्बीण समजा की दूरदर्शी, कोणाचं थोडं अंतर असतं तर कोणाचं जास्त. तेव्हा गरीबदासांनी त्या परमात्म्याची महिमा याची डोळा पाहिले आणि त्याचबरोबर त्यांच्या दिव्यदृष्टीने जशास तसे चित्रण केले, तेच इथे मिळाले. इथे प्रकरण थोडेसे बदलले आहे की रामानंदजींनी विचारले ते तर शिवजी आले होते साध्या रूपामध्ये, की जे त्यांचे पुजारी होते देवदासजी, त्यांनी स्पष्ट केले आहे. शिव उतरे शिवमंडल से अवगत बतन विनोद और लिया ईस को गोद. म्हणतात अनब्यावर को दूहत है दूध दिया तत्काल, कंवारी को दूहत है दूध दिया तत्काल, और पीवे बालक ब्रह्मगति तासी भय दयाल. जसे की आपल्याला आता समजून घ्यायचे आहे की वास्तवामध्ये एका कुमारी गाईकडून त्यांच्या पालनपोषणाची लीला झाली आहे, एवढंच समजून घ्यायचंय. हे बघा, हे आहे ज्ञान सागर, 74 पानावर कबीर सागर आपण वाचत आहोत. ते म्हणतात तब जुल्हा मन कीन तिवाना, रामानंद सो कही उत्पाना, मैं सुत पायो बड़ा गुणवंता, कारण कौन बखे नहीं संता. हे महात्माजी, काय कारण आहे की हा काही खात नाही? रामानंद ध्यान तब धारा, जुल्हा सो तब वचन उचारा. रामानंदजी म्हणतात तू पूर्वजन्मीचा ब्राह्मण आहेस, ब्राह्मण जाती और हरी सेवा की निभली बाती. देवाची पूजा करायचास आणि तुझ्याकडून काही चूक झाली या भक्तीमध्ये, तो कुछ सेवा हर की चूका, ताते भयो चूल्हा का रूपाय. आणि म्हणून तू जुलाह झालास. और प्रीति प्रभु गे तुरलिनी, तुझ्या त्या प्रेमाचा परमात्म्याने स्वीकार केला और ताते उद्धान में सुत तो दिना. आणि म्हणूनच तुला जंगलामध्ये हा पुत्र दिला. आता नीरू म्हणाली की जे मला पाहिजे ते मिळालं, पण माझा मुलगा भुकेला आहे. हे प्रभु जस की नोतस पायो, आरत हो तो दर्शन आयो. संकट निवारण्यासाठी मी तुझ्याकडे आलो आहे. सो कहिए उपाय गुसाई, बालक अक्षुदावंत कुछ खाई. असा उपाय सांगा स्वामीजी की हा भुकेला मुलगा काहीतरी खाईल. रामानंद अस युक्ती उचारा, तुम सुत कोई ज्ञानी अवतारा. तुझा मुलगा कोणीतरी विद्वान पुरुष आहे. और बचिया जाही बैल नहीं लागा, सो लेठाड करते यागा. ज्या गाईला बैलाने स्पर्श केला नाही ती कुमारी आहे आणि तिला इथे आणून उभे कर. दूध चले ते ठनते, दूध दरो छिपाए, अक्षुदावंत जब हो ताको देखवाय. तर ते दूध निघेल त्या कुवारी गाईच्या स्तनातून. ते दूध लपवून ठेव आणि तो जेव्हा भुकेलेला असेल तेव्हा त्याला दे. जुल्हा एक बछिया ले आवा, कुमारी गाय. और चलो दूध कोई मरम न पावा. चलो दूध जुल्हा हरसाना, राख छिपाए का हो नहीं जाना. दूध तब पीवत नाम कबीरा, खेलत संत संग मत धीरा. आता इथे यांनी, कारण सत्य लपत नाही, यांनी विचलित होऊन सांगून टाकलं जसं की कुणीतरी त्यांना डिवचलं आहे. त्यांनी ते दूध कुठले असे निरुण सांगितले आहे, तुम्ही बघितलेत आणि विचलित झालात. विचलित झाले कबीरपंथी, त्यांनी रामानंदांचं नाव दिले. जशीच्या तशी घटना घडली. तो दूत कोण होता मग? भगवान शिवजी गुप्त रूपाने आले होते. गरीबदासजींनी आपल्या अमृतवाणीमध्ये स्पष्ट केलं आहे. तर फक्त आपल्याला एवढंच बघायचंय की ते परमात्मा शिशुरूप धारण करून आले, कमळ फुलावर विराजमान झाले, निरुनिमा नावाचे विणकर घेऊन गेले. त्यांच्या पालनपोषणाची लीला एका कुमारी गाईकडून झाली असे आमचे वेद सांगतात. तर तो जेव्हा येतो, वरील लोकांमध्ये राहतो आणि गतीने इथे येतो आणि त्याच स्वरूपात प्रकट परमात्म्याचे पालनपोषण कुमारी गाईकडून झाले. आता परत बघा ऋग्वेद मंडल नंबर 9, सूक्त क्रमांक 1, मंत्र क्रमांक 9 मध्ये. आता आपण ऋग्वेद उचलला. हे
प्रकाशक आहेत सर्वदेशीय आर्य प्रतिनिधी सभा 2/5 महर्षी दयानंद भवन रामलीला मैदान नई दिल्लीमध्ये छापलंय. आणि हा त्याचा अनुवाद करता आहे सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा. आता बघा आपण ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त क्रमांक 1 मंत्र क्रमांक 9 परत बघूया. मंडल 9 सूक्त 1 क्रमांक 9 हे बघा. त्या सोम स्वभावाच्या पुरुषाला, त्या परमात्म्याला जो शिशु रूपात प्रकट झाला आहे, सर्व प्रकारच्या सर्व गायी आता अहिंसनीय बिना धनाई पूर्ण रूपेन पूर्ण ऋषभ प्रकार से यानी कंवारी गायींच्याकडून तृप्त करतात. यांना गायी तृप्त करतात. त्या शिशुरूपामध्ये प्रकट झालेल्या परमात्म्याला सर्व प्रकारचे म्हणजे पूर्णपणे कुमारी म्हणजे स्पर्शहीन अहिंसनीय गायी सर्व प्रकारेनी न विलेली, बिना धनाई म्हणजे कधीही स्पर्श न झालेल्या कुमारी गायींच्या मधून होते, तृप्त करतात त्या गायी त्यांना. बघा झालं हे सिद्ध. आता आपण परत येऊया ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 96च्या मंत्र 16 पासून 20 पर्यंत, ज्यामध्ये शिशु हा शब्द आला होता. म्हणून हे प्रकरण बघावे लागलेत की शिशु म्हणजे काय आहे. ते भगवान परमात्मा जेव्हा येतात, लीला करतात, शिशुरूप धारण करून हळूहळू मोठे होतात आणि त्यावेळी ते आपल्याकडील ज्ञानाचे उच्चारण करतात लोकांच्या मार्फत, कवितांमधून, दोह्यांच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून. जसे कवी बोलतात ते कबीर देव आहेत आणि एका प्रसिद्ध कवीपेक्षाही त्यांना प्रसिद्ध अशी पदवी प्राप्त होते. पण ते असतात भगवान. ते ऋषी रूपात आणि संत रूपात प्रकट होतात. असे प्रकट होतात, अशा लीला करतात, शिशुरूपात पण प्रकट होतात. आता परत येऊया ऋग्वेद मंडल नंबर 9 ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 96च्या मंत्र 16 मध्ये तर आपण वाचलं आहे की हे परमात्मा सर्वपरी रहस्य म्हणजे गोपत, अतिगुप्त, श्रेष्ठ, जे तुमचे नाव, जी तुमची संज्ञा आहे, जे तुमचे नाव आहे, खरं नाव गुप्त, त्याचं ज्ञान करा. इथे केलंय हे ज्ञान 17व्यामध्ये. शिशुम जगानम हर्यंतम मंजंती शुभंती वहिर्नम मरुतम गणेन. कबीर गिरवी काव्येन कबीर. त्यांनी इथे थोडी गडबड करून दुसऱ्या कबीरचा अर्थ नाही केलेला. संत सोम पवित्र अतिथी रेभन यांनी काय अर्थ केला आहे की शिशुम शिशती सूक्ष्मम करोती प्रलयकाले जगदिती. शिशु परमात्मा, त्या परमात्म्याचे इथे म्हणायचं होतं की जे शिशुरूपात प्रगट होता आहे तो परमात्मा, जो नेहमी प्रकट आहे. जगानम म्हणजे प्रकट होतो, शिशुरूप धारण करतो. शिशुम जगानम, शिशुरूप म्हणजे बालक रूप घेऊन जो इथे येतो, जो अत्यंत कमनीय आहे. त्याचे उपासक लोक बुद्धिविषय करतात, स्तुतीद्वारे त्याचे गुणगान करतात. विद्वान लोक त्या गतिशील परमात्म्याला, आता बघा, आता तो परमात्मा सर्वव्यापक होता तर तो गतिशील कसा झाला गतिशील? गतिशील म्हणजे तिथून चालत येणारा. परमात्म्याचे वर्णन गुणाने केले जाते. याचा अर्थ आहे कवी लोक. गिरभी म्हणजे वाणीद्वारा. इथे गडबड केली आहे, हे आहे कवी गिरभी. याचा अर्थ त्यांनी लावला आहे कवी लोकद्वारा. इथे लिहायला पाहिजे होतं कवीर वाणीद्वारा. कवीर, हे कवीर वाणीद्वारा लिहायला पाहिजे होतं. कवीर, इथे काही गडबड करायला नको होती. कवीर गिरवी, कवीर वाणीद्वारा. कोण? जो कवी काव्य नाही. काव्यना म्हणजे कवितातून. कवितातून कावेन, कावेन म्हणजे कवितातून, म्हणजे कवितेतून. कवी म्हणतात लोकमाध्यमातून आणि दोह्यांच्या माध्यमातून, सखियांच्या माध्यमातून,
शब्दांच्या माध्यमातून ते आपल्या महिम्याचं वर्णन आपणच करतात. हेच श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 4 श्लोक नंबर 32 मध्ये सांगितलं आहे की अर्जुना, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानाची माहिती भ्रमणमुखे सच्चिदानंदगण ब्रह्म यांच्या मुखातून बोलली होती अमृतवाणी, ती विस्ताराने सांगितलेली आहे. ते अस्सल तत्वज्ञान आहे. 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात सांगितले आहे की ते तू तत्वदर्शी संतांपाशी जाऊन समजावून घे. त्यांना दंडवत प्रणाम करून, कपट बाजूला करून प्रसन्न केल्यावर ते तत्वदर्शी संत तत्वज्ञानाचा उपदेश करतील की इथे तेच आहे की तो परमात्मा कवितामधून आपल्या मुखाने कविता म्हणून बोलत राहतो. त्याद्वारे तो प्रसिद्ध कवीची उपाधी पण प्राप्त करतो. पण तो असतो भगवंत जो संत रूपात येतो. ते कबीर देव नाव आहे त्याचं, हे बघा. इथे पुढे आपण हे आहेत कबीर गिरबी म्हणजेच दुसऱ्या कवीचा. तो परमात्मा भगवान होतो, कबीर नाव आहे त्याचं. आणि कबीर गिरबी म्हणजेच दुसऱ्या कवीचा काहीच वर्णन केलं नाही. इथे बघा, हे पूर्ण बघा. इथे हा अनुवाद आहे त्याचा, हे कंसात लिहिलेले आहे संस्कृतचे शब्द. यात बघा, शिशु, जज्ञानम, हरियानम, मृजंती, शुभंती, मरुत गणेन, वहीम, कवीर. एक कवी लिहिले, एक कवी. गिरभी, काव्येना, कविता तसो, सोम, पवित्र अतिथी. म्हणजे या कबीरचे कुठेच नाव नाही. त्यामुळे हे सारेच प्रकरण बदलले. आता हा दास सांगेल त्याचा काय अर्थ आहे की जो शिशु रूपात प्रकट होतो, येतो मुद्दाम होऊन विशेष सुनियोजित योजनेप्रमाणे, तर तो परमात्मा शिशुरूपामध्ये प्रकट होतो. हळूहळू तो मोठा होत आहे छोट्या वयामध्ये. अगदी छोट्या वयात म्हणजे 5 वर्षाच्या असताना परमात्म्याने 104 वर्षाचे महर्षी श्री स्वामी रामानंद ब्राह्मण, जे महाविद्वान मानले जायचे, 1400 ऋषींना प्रचारक म्हणून ठेवले होते. त्यांना हैराण करून टाकलं होतं परमात्म्याने. छोट्या वयामध्ये हे ज्ञान सांगितले होते. आणि नंतर सत्खंड दाखवलं की मी इथे राहतो रामानंद, मी परमात्मा आहे. जेव्हा रामानंदजींनी वरती पण बघितले आणि खाली पण बघितले, तेव्हा रामानंदजी म्हणाले, सुनो कबीर करतार, कह रामानंद, सब रूप के तुम ही सृजनहार, दो ठोड़ है एक तू भया एक से दो, और गरीबदासम कारणे आए हो मगदो. गरीबदासांनी वर्णन केलं आहे असं. आणि म्हणतात, मैं भगता मुक्ता भया, भरम कर्म भयो नाश, गरीबदास निज ब्रह्म तुम, मेरा हो गया दृढ़ विश्वास. तुम्हीच परमात्मा आहात आणि मी तुमचा भक्त. मी आता मुक्त झालो. आता इथे सांगितलंय त्याचंच वर्णन आहे की जो परमात्मा शिशुरूपात प्रकट होतो, तो लहानपणापासूनच मोठमोठ्या विद्वानांची तारांबळ करून टाकतो. आणि तो आपल्या कवितातून कवींप्रमाणे बोलून बोलतो अमरवाणी. उंच उंच स्वरात गरजून कुठेही उभं राहून तंबोरा घेऊन गाणं गायला लागतो. परमात्म्याचे भक्त त्याच्या चारी बाजूला फिरायला लागतात. त्यांना ज्ञान ऐकवतात, त्यांना त्यांच्या उद्धाराचा मार्ग दाखवतात. आणि महर्षी दयानंद परमात्म्याची निंदा करतात. सत्यार्थ प्रकाशमध्ये म्हणतात, कबीर तर तंबोरा घेऊन गाणं म्हणतो. शूद्र जातीचा होता, त्यासाठी पंडितांकडे गेला विद्या घेण्यासाठी, पण कोणी शिकवलं नाही. मग आपलं कुठल्या तरी भाषेत गाणं गायला लागला. आणि मागे त्यांच्या भक्तांनी जी भजनं होती ती लिहून घेतली. आणि नीच जाती विणकरांना तो तिथे राहतो. काही मूर्ख लोक त्यांच्या जाळ्यात फसले आणि ते म्हणू लागले, तुमचा परमात्मा असंच करतो, तंबोरा घेऊन गातो, कवींसारखं आचरण करतो. आता दाखवूया वेदामध्ये. तर तो परमात्मा असतो, तो कबीर संत सोम, ज्याला तुम्ही इथे कबीर देव म्हणता. कबीर पण लिहू नका.
हे व्याकरणवाले, असं माना की त्या परमात्म्याचं नाव कवी आहे. यांच्या हिशोबी कवी, या कवीचा अर्थ यजुर्वेदाप्रमाणे, हे यजुर्वेदामध्ये लिहितात तसे कबीरदेव लिहा तुम्ही. आम्ही सांगून टाकू की कबीरदेव आहेत ते, कारण आम्ही वला ब म्हणतो. कबीरदेव म्हणजे भगवान. कबीरदेव आहे आणि तो कवींसारखं आचरण करतो. आता ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96च्या मंत्र 17चे आपण वाचन करतोय की तो परमात्मा कबीरदेव आहे आणि तो अमर परमात्मा आहे. तो संत किंवा ऋषी रूपात सुद्धा प्रकट होतो आणि तो अशी लीला करतो, कवितेतून वाणी बोलतो, दोहांच्या ओळीतून, दोहांच्या माध्यमातून, ज्या कारणाने तो होतो परमात्मा. आणि पुढे पहा, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूत्र 96चा मंत्र 17 आपण वाचला. यामध्ये आहे, कबीर गिरबी कविना कवी सोम, पवित्र अतिथी रेभन. रेभन म्हणजे गरजत राहणारा, उंच आवाजात बोलणारा, कवितांनी संस्कृतीत करणारा. आणि तो कबीरदेव अमर परमात्मा होत असतो. सोम म्हणजे अमर परमात्मा. अमर यांनी चूक करून ठेवली आहे. इथेच बघा, इथे ऋग्वेद मंडळ 9 सूक्त 96 मंत्र 13 मध्ये सोम म्हणजेच परमात्मा. जिथे हे विचलित होतील तिथे तर गडबड केली आहे. इथे परमात्मा नका लिहू. सोम म्हणजे सोम स्वरूप, म्हणजे अमर परमात्मा. कबीर संत सोम स्वरूप. तो परमात्मा अमर परमात्मा. कबीर नाव आहे त्याचं. कबीर असतो पवित्रतेच्या साथीने, पवित्र अमरवाणी, उंच आवाजात बोलत असतो, कवितातून बोलत असतो. तो कबीर गिरबी, कबीर वाणीद्वारे बोलत असतो. आता 18 मध्ये बघा. हा 18 वाचण्याच्या आधी त्याचा सारांश सांगतो. यात लिहिलं आहे की ते परमात्मा जसे एक शिशुरूपात प्रकट होतो आणि तो ह्याच रूपामध्ये संत रूपामध्ये पण जातो, प्रकट होतो. तिसरी स्थिती. आणि त्या रेसीद्वारा बोलली गेलेली त्याच्या मुखातील अमृतवाणी, खूपसे त्यांचे अनुयायी बनतात. 64 लाख शिष्य झाले होते कबीर परमात्म्यांचे, कबीर विणकराचे. त्यावेळी 64 लाख शिष्य झाले होते परमात्म्यांचे. त्यावेळी त्यांच्याकडून बोललेली वाणी त्यांच्या शिष्यांमध्ये आनंददायी होत असते, सुखकारक होत असते. आणि तो परमात्मा वरती 3ऱ्या लोकात राहतो, 3ऱ्या धामामध्ये. बघा, गीता अध्याय 15च्या श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष आहेत. पुरुष म्हणा, प्रभू म्हणा, परमात्मा म्हणा, राम म्हणा, ब्रह्मा म्हणा. एक क्षरपुरुष आहे. क्षरपुरुष 21 ब्रह्मांडाचा स्वामी आहे, हा ब्रह्म आहे. परत दुसरा अक्षर पुरुष आहे ज्याला परब्रह्मी म्हणतात. तो 7 संग ब्रह्मांडाचा प्रभू आहे आणि दोन्ही नाशवंत आहेत. आणि त्या दोन्हींच्या अंतर्गत जितक्या प्राण्यांचे लोकांमध्ये, धामांमध्ये, तो पण नाशवान आहे. जीवात्मा कोणाचाच मरत नाही, तो गाढवाची सुद्धा मरत नाही. गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 17 मध्ये सांगितलंय की उत्तम पुरुष तो वेगळाच आहे. वास्तविक सर्वश्रेष्ठ परमात्मा पुरुषोत्तम या 2 परमात्म्याहून वेगळा आहे, ज्याच्याविषयी 8व्या अध्यायामधील 3ऱ्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. तो परम अक्षर ब्रह्म आहे. तर हे 3 पुरुष आहेत आणि यांचे 3 धाम आहेत. 21 ब्रह्मांडांचा हा मालक आहे, ब्रह्म आहे, क्षरपुरुष आहे. हा त्याचा लोक आहे, धाम आहे. परत दुसरे धाम आहे 7 संग ब्रह्मांडाचे क्षेत्र, हे पण एक लोकच आहे. जसे भारतवर्षामध्ये राज्य पण अलग आहेत आणि सर्व मिळून एक देश आहे, असा देश आहे. देश पण भरपूर आहेत, देशामध्ये अलग अलग राज्ये पण आहेत. अशाच प्रमाणे वरती 4 स्तर आहेत, 4 लोक आहेत वरती. सतलोक, अलखलोक, अगमलोक आणि चौथा अकेहलोक. त्या 4थ्या लोकातून सगळ्यांची उत्पत्ती झाली आहे. तिथे परमात्म्यांनी बसून खालच्या सर्व लोकांची रचना केली आहे. तो सगळ्या उत्पत्तीचा स्रोत आहे. त्याला समुद्र असं ओळखलं जातं. वेदांमध्ये त्याला समुद्र म्हटलंय 4थ्या लोकाला. तर इथून 3ऱ्या लोकांमध्ये, सतलोकामध्ये परमात्मा विराजमान आहे.
आता पहा यांची कलाबाजी, इथे चूक करतील थोडी, हे दाखवतो आपल्याला, हे धरले जातील. हे पहा ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96चा आपण 16वा 17वा श्लोक पाहिलाय. आता 18वा. ऋषी मना ये ऋषी करता सर्वसा सहसर आणि था आणि थे पदवी कवी नाम. तो एक कवी म्हणजे एका प्रसिद्ध कवीची पण उपाधी पदवी प्राप्त करून असतो आणि हजारो वाणींनी बोलत असतो. ऋषि मना या ऋषि कर्त सवत्सा और तृतीय धाम तीसरे धामम महिष सिसंती सोमय विराजमानो राजती चतुप. याचा अनुवाद बघूया आपण. आर्य समाजाच्या बघा, इथे आहे सोम स्वरूप परमात्मा, ठीक आहे, पालनाची इच्छा करणारा जो महान तो आहे परमात्मा. तृतीय धामाचा अर्थ यांनी केलाय देवयान आणि पितरान. या दोन्हीच्या पृथकातील तिसरा जो मुक्तिधाम आहे, तृतीयम धाम, तिसऱ्या धामामध्ये आहे, ज्याच्यात विराजमान आहे, जो ज्यांनी हा ज्ञानयोगी बनवला आहे. मूळ पाठात ज्ञानयोगाची कोणतीच लिंक नाहीये, त्यांनी चुकीचं लिहिलं आहे. त्यांच्या लक्षात आले की महर्षी दयानंतर निराकार म्हटलंय आणि ते बसले तिसऱ्या धामामध्ये. तर इथे त्यांनी थोडीशी गडबड केली आहे आणि म्हणतात चोर चुरावे तुंबड़ी और गड्ढे पाणी में ओ गड्ढे वा ऊपर आवे सच्चाई छनी ना. हे खरे पण कुठपर्यंत लपवू शकतो माणूस. बघा, तृतीय धामात सरळ लिहिलं आहे, तिसऱ्या धामामध्ये विराजमान आहे, जो ज्ञानयोगी. उडवून टाकले त्यांनी याला प्रयत्न करताना. आता हे काय करतात? कविनाम पदवी, याचा अर्थ हा आहे की तो एक प्रसिद्ध कवीची पदवी प्राप्त करतो, स्थान नाही, पदवी. स्पष्ट लिहिलं आहे. तो कवी बनवला जातो, ऋषिकृत, ज्ञानाचा प्रदाता. ऋषिकृत म्हणजे ऋषीद्वारा बोललं गेलेलं, रचलं गेलेलं, बोलली गेलेली सहस्र नीते, हजारो कहाण्या, अनंत प्रकारची स्तवनीय आहेत. याचा अर्थ असा आहे जसा ह्यांनी लिहिला याच्यामध्ये, या ऋग्वेदामध्येच. हे बघा, महर्षी दयानंद सरस्वती कृत, त्यांच्याद्वारे तयार केलेली, इथे पण कृत बोलतात, हे खुद्द लिहित आहेत ऋषिकृत. 9च्या 96व्या 18व्यामध्ये ऋषिकृत, त्या ऋषी रूपामध्ये ऋषी प्रकटद्वारा केले गेलेली. ऋषी म्हणा त्यांचे जे अनुयायी आहेत, रसी स्वभावाच्या लोकांच्यासाठी सर्वस्वी, खूप प्यारी आहे. हे चुकीचं आहे. आता इथे त्यांनी जी गलती केलेली आहे, तिसरं धामम, तृतीय धामम, विराजम, तिसरा जो मुक्तिधाम आहे त्यामध्ये विराजमान असलेला ज्ञानयोगी. इथे गडबड केली आहे. आता पहा, इथे परत त्यांची चोरी पकडली गेली. इथे बघा, आता ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86च्या आणि मंत्र नंबर 27 मध्ये स्पष्ट लिहिलं आहे की जो परमात्मा द्यूलोकांच्या तिसऱ्या पृष्ठावर विराजमान आहे, तिथे बसला आहे. ठीक आहे, इथे विसरून गेले ते ज्ञानयोगी, इथेच झाली खरी गडबड. आता इथे आहे ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 54च्या आणि मंत्र नंबर 3 मध्ये स्पष्ट केले आहे की सूर्यासारखा जगत प्रेरक तो परमात्मा, हा परमात्मा. याचं साधं सार घेऊया, लोकांना पवित्र करणारा. भुवनोपरी, भुवनावर, संपूर्ण ब्रह्मांडाच्या भुवनोपरी लोकांच्या वर ऊर्ध्व भागात वर्तमान आहे, विराजमान आहे, तिष्ठती, तिथे बसलाय. आता झालं ना स्पष्ट? चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सर. आपलं नाव? गेनभाऊ दशरथ निलक. आपण कुठून आलात? वडगाव कांदळी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? शेती व्यवसाय करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा नोव्हेंबर 2013.
संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याआधी मी आणि माझा संपूर्ण परिवार पूर्वज जे करत होते, आमचे वडिलोपार्जित जी भक्ती होती ब्रह्मा विष्णू महेशची, ती आम्ही सर्वजण करत होतो. ती करत असताना महाशिवरात्र आली की शंकराची भक्ती करायचं, भीमाशंकरला जायचो. आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी करायचो. आणि गणपती वगैरे असं जे येतं ना आपले जे याच्यामध्ये गणपती बसवतात, तर त्यावेळेला गणपती बसवायचे. म्हणजे जेवढे काही हिंदू धर्मामध्ये जे काही भक्ती किंवा जे सण येतात ते सर्व आम्ही करत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्ती साधना आहे, देवी देवतांची पूजा करणे, उत्सव साजरे करणे, त्याचप्रमाणे वारीला जाणे आणि तीर्थला जाणे, व्रतवैकल्य करणे, या सर्व विधी आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा जो काही मार्ग आहे, त्या मार्गाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? ही सर्व भक्ती करत असताना जे काही म्हणजे हे आहे टी व्ही पाहणे किंवा हे मोबाईलवर जे यूट्यूबवर कार्यक्रम चालतात हे पाहणे, ह्या माध्यमातून टी व्हीवरती ज्या वेळेला आम्ही असे कार्यक्रम बघायचो तर गुरुजींचे सत्संग चालू होते. तर मग ते पाहत असताना जे गुरुजी काही आपले सद्ग्रंथ आहेत, वेद, बायबल, कुराण, याच्यामधून जे सांगत होते, ही भक्ती ऐकल्यानंतर असं वाटलं की आपण जी भक्ती करतोय याच्यापेक्षाही सरळ आणि चांगली भक्ती आहे. आत्तापर्यंत कुणी असं सांगितलं नाही की बुवा विष्णू पुराणमध्ये असं लिहिलं आहे, देवी भागवतमध्ये असं लिहिलं आहे. हे सगळं ऐकल्यानंतर आणि पाहिल्यानंतर असं काय वाटायला लागलं की याच्यापेक्षा ही भक्ती सरळ आहे. आणि मग आम्ही सत्संग पाहत राहिलो. मी कंटिन्यू 1 वर्षभर सत्संग पाहिला. नंतर सत्संग पाहत असताना मी पुस्तक मागवलं. त्याच्यावर जे नंबर यायचे चॅनलवर, त्या माध्यमातून मी पुस्तक मागवलं, ज्ञानगंगा पुस्तक वाचून आणि त्याच्यामध्ये जी काही भक्तांचे अनुभव हे सगळं ऐकून आणि पाहून मी गुरुजींच्या शरणामध्ये आलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण सर्वप्रथम सद्गुरू संत रामपालजी महाराजांचे जे काही टी व्ही चॅनल्सवर सत्संग येतात ते सत्संग आपण वर्षभर श्रवण केलं त्या सत्संगाचं. त्याचप्रमाणे आपण ज्ञानगंगा हे पुस्तकसुद्धा मागवलं आणि त्या पुस्तकाचं अध्ययन केलं आणि आपल्याला असं जाणवलं की ही जी संत रामपालजी महाराज आजच्या घडीला जी भक्तिविधी देत आहेत ती एक सरळ आणि सोपी आहे. त्या अनुषंगाने आपण सद्गुरू संत रामपालजी महाराजांशी जोडले गेलात आणि त्यांची आपण भक्ती स्वीकारली. तर या भक्तीच्या जोरावर, या सतमंत्रामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? ज्या वेळेला आम्ही गुरुजींकडे गेलो आणि जे नाम घेतलं, गुरुजींनं जे नाम दिलं आणि भक्ती ज्या वेळेला चालू झाली, त्याच्यानंतर लाभ म्हटले तर आर्थिक आणि म्हणजे आपण जे म्हणतो भक्तीचा लाभ, तर पहिला लाभ मी सांगेल की आम्हाला सद्भक्ती भेटली, म्हणजे मोक्षाचा मार्ग भेटला. आत्तापर्यंत सगळे सांगायचे मोक्ष मोक्ष, पण मोक्ष नेमका कुठं गेल्यानंतर भेटतो हे काय कुणी सांगत नव्हतं. सगळ्यात प्रथम चांगला आणि महत्त्वाचा लाभ तो झाला. दुसरा म्हटलं शारीरिक लाभ, तर गुरुजींकडे जाण्याआधी जो काय पैसा येत होता, आमची शेती थोडी आहे, शेतीमध्ये आम्ही जो काय पैसा येत होता तो सगळा आमचा डॉक्टरकडे जायचा, आमच्याकडे काहीच उरत नव्हतं. मग त्याच्यामुळं ज्या वेळेला आम्ही नाम घेतलं, नाम घेतल्यानंतर गुरुजींकडून, सद्गुरू रामपालजी महाराजांकडून नाम घेतल्यानंतर आमचा जो काय आजारामध्ये डॉक्टरला पैसा जायचा तो सगळा पैसा वाचला म्हणजे आम्ही खूप कमी हे झालं. हा तर एक झाला शारीरिक लाभ. दुसरा चमत्कार किंवा बुवा आपण असं म्हटलं तर एक असा आजार की बुवा वारंवार डॉक्टरकडे जाऊन मूळव्याधासारखा आजार आहे, कधी न ठीक झाला, 4 वर्ष 6 वर्ष जात राहिलो, पण गुरुजींकडं सद्गुरू रामपालजी महाराजांकडे गेल्यानंतर तो 2-4 महिन्यामध्येच ठीक झाला आणि डॉक्टरकडे जायचं थांबलं. तिसरी गोष्ट म्हटलं तर आम्ही असं जात असताना 1-2-4 आमचे जे आहेत शेजारचे किंवा बा कामावाले आणि आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला.
ॲक्सिडेंट झाल्यानंतर आमच्या गाडीचा पाठून मागून फार असा चुरा झाला होता. तर असं काय वाटलं की आम्ही गाडीत बसलो, आम्हाला नाही कळलं ॲक्सिडेंट झाला आहे. पण आमच्या बाहेरच्यांनी येऊन सांगितली की तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, पाठीमागून अशी हे झाली आणि आम्हाला असं बाहेर काढलं. तर हा एक सगळ्यात मोठा लाभ झाला. ॲक्सिडेंट झाला म्हणजे नुसता असा नाही झाला. पाहिला तर लोक बोलले हे कार मोडून तोडून गेले असते ना आतमध्ये, पण आतमध्ये गाडी व्यवस्थित होती, बाहेरून अशी चेंबटली होती फार. असं भगतजी, ह्या तर सगळ्यात मोठा लाभ आहे. आम्हाला जीवदान भेटलं, नाहीतर आम्ही तेव्हा गेलो असतो वरती. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज आपल्याला बरेचसे अनुभवायला मिळाले. खास करून आपल्याला जी काही शारीरिक पीडा होती त्यातनं आराम मिळाला आणि जे आपल्यावर जे काही दुर्घटनेचं जे काही संकट आलं होतं त्यातूनसुद्धा आपण बाहेर आलात. सुरुवातीला जे आपण सांगत होतात की आपण एक शेतकरी आहात आणि आजच्या घडीला जर महाराष्ट्रामध्ये जर शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली तर ती एक परिस्थिती एकदम भयानक झालेली आहे. बरेचसे शेतकरी हे कष्टाला किंवा जी काही त्यांच्यावर जे काय परिस्थिती आज निर्माण झालेली आहे, काही ठिकाणी निसर्गाचा कोप होतो आहे, तर काही ठिकाणी बाजारभाव मिळत नाही, त्यातून ते दुःखी झालेले आहे, कष्टी झालेले आहेत आणि आत्महत्याकडे ते वाटचाल करत आहेत. म्हणजे अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहेत. मग मला असं विचारायचं आहे की आपण सुद्धा एक शेतकरी आहेत, परंतु आपण संत रामपालजी महाराजांचे शिष्य पण आहात. तर ह्या गोष्टीसाठी आपण कुठल्या दृष्टीने बघतात आणि ह्या गोष्टीसाठी आपण कशी तयार आहात? सर, आज मी शेतकरी असताना जी काही पारंपरिक शेती आहे जी पहिली करत होतो, पण त्याबरोबर मी मगाशी सांगितलं की गुरुजींकडं सद्गुरू संत रामपालजी महाराजांकडे गेल्यानंतर जी शेती करायला लागलो आणि तो जो लाभ भेटायला लागला. कारण पहिली शेती करतो, जेवढे पैसे येतात तेवढे डॉक्टरला नेऊन देतो आहे, बाकीचं व्यसन करतो आहे. कारण जेव्हा नाम घ्यायच्या आधी आम्ही पण व्यसन करायचो, तंबाखू खायचो, बाकीच्या पण गोष्टी करायचो, दारू वगैरे पिलो नाही, पण बाकीचे पण याच्यात खर्च व्हायचा ना. तो जो खर्च आहे तो सगळा वाचला गेला आणि शेतीच्या माध्यमातून जर म्हटलं तर मग बाकीचा सोर्स नसल्यामुळं जे काय खिशातला पैसा आहे तो अन्य ठिकाणी गेल्यानंतर शिल्लक राहत नाही. मग तो सगळा वाचल्यानंतर आपल्याकडे बँक बॅलन्स वाढला. तर माझं असं म्हणणं आहे की जो शेतकरी आजला आत्महत्या करतो आहे किंवा काय करतो आहे, तर ही जी भक्ती आहे गुरुजींकडून सद्गुरू संत रामपालजी महाराजांकडे गेल्यानंतर जी भक्ती भेटली, नाम भेटलं, याचा फायदा आज दुगणा झाला आहे आम्हाला. कसा झाला की आमचं जो वेस्टेज जात होतं ते वाचलं आणि त्याच्यामुळे आमची परिस्थिती सुधारली. तर बाकीच्यांची पण सुधरू शकते. ते गुरुजींकडं सद्गुरू रामपालजी महाराजांच्याकडं जर गेले, नाम घेतलं, तर त्यांना पण हा लाभ भेटू शकतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जर कोणी व्यक्तीने सद्गुरू रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली तर त्याला परमेश्वर आपल्या कोट्यातनं शारीरिक, आर्थिक, भौगोलिक अशा स्वरूपाचे लाभ प्राप्त करून देतात. तर ह्या अनुषंगाने जर एखादा साधक सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ इच्छित असेल तर त्या व्यक्तीला ती नामदीक्षा कशी मिळू शकेल? टी व्हीवरती किंवा आपण मोबाईलवर बघतो, जे काय आहे ॲप वगैरे, टी व्हीचे भरपूर असे चॅनल आहेत की त्याच्यावर सद्गुरू संत रामपालजी महाराजांचे प्रवचन आणि सत्संग चालू आहेत. ते चालू असताना जे नंबर येतात त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता की आपल्या जवळ नामदीक्षा केंद्र कुठं आहे आणि तिथं जाऊन तुम्ही निःशुल्क नामदीक्षा घेऊ शकता. कुठल्याही प्रकारचं तिथं गेल्यानंतर तुम्हाला पैसा वगैरे लागणार नाही, निःशुल्क नामदीक्षा दिली जाईल. धन्यवाद. नमस्कार सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.